चांगले मराठी सुविचार, आजचे काही सुविचार तुमच्यासाठी मित्रांनो. सोशल मीडियावर तब्येतीची काळजी घेणारे हजारो भेटतात. सोशल मीडियावर तब्येतीची काळजी घेणारे हजारो भेटतात. आपले वाटतात. 15-20 वर्षे आपल्यासाठी उन्हातान्हात राबणारे आईबाबा आपल्याला का दिसत नाही? 15-20 वर्षे आपल्यासाठी उन्हातान्हात राबणारे आईबाबा आपल्याला का दिसत नाही? मित्रांनो, सोशल मीडियाच्या गर्दीत नवे मित्र जुळतात, मैत्री होते. ते कधी आपल्यासोबत असतात, कधी सोडून जातात, कधी-कधी खूप गोड बोलतात. आपल्याला आपले घरचे वाईट वाटतात. पण बघा, 15-20 वर्षे तुम्हाला मोठं करण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी कष्ट केलेले आहेत, ते विसरायचे नाहीत. पुढचा सुविचार आहे, वेळ काळ नशीब किती खराब असो, वेळ काळ नशीब किती खराब असो, ज्याच्या डोक्यावर आई-वडिलांचा आशीर्वाद असतो ना, त्याचं देव कधीच नुकसान करत नाही. त्याचं देव कधीच नुकसान करत नाही. मित्रांनो, वेळ काळ नशीब किती तुमच्या आयुष्यात खराब असू द्या, तुमचं आयुष्य खूप खडतर असू द्या, पण जेव्हा तुम्हाला आई-वडिलांची साथ भेटते, आशीर्वाद भेटतो ना, मिळतो ना, तेव्हा तुम्ही आयुष्यात मागे राहत नाहीत आणि देव तुमचं कधीच नुकसान वाईट करत नाही. आई-वडिलांचं महत्त्व समजून घ्या. पुढचा सुविचार आहे, आई-वडील हे 2 अशी व्यक्तिमत्व आहेत, जी स्वतः उपाशी राहून लेकराच्या 2 वेळच्या जेवणाची सोय करतात. आई-वडील स्वतः उपाशी असतात. तुमची पहिले खायची सोय करतात, नंतर ते जेवतात. पुढचा सुविचार खूप महत्त्वाचा आहे. आयुष्यात सर्व विसरा, पण घामाने ओलाचीम होणारा बाप आणि भाकरी भाजताना तव्याचे चटके सोसणारी आई कधीच विसरू नका. भाकरी भाजताना तव्याचे चटके सोसणारी आई कधीच विसरू नका. पुढच्या या सुविचारानंतर एक प्रसंग सांगणार आहे, तो नक्की ऐका. एकदा काय झालं, शिक्षक वर्गात सांगत होते एका मुलाला आईवडिलांचं महत्त्व, की आईवडील किती कष्ट करतात, किती मेहनत घेतात. तुझे वडील उन्हातान्हात राबत असतील, अभ्यास कर, वर्गात लक्ष देत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. शिक्षक त्यांच्या परीने त्या विद्यार्थ्याला सांगतात. बघा, तो विद्यार्थी शिक्षकांचं ऐकत नाही आणि शिक्षकांना उलट काय म्हणतो, सर, ते म्हणतायत माझे वडील उन्हातान्हात राबतात, पण नाही, माझे वडील एसीमध्ये बसलेले असतात, एसीमध्ये. बघा मित्रांनो, त्या विद्यार्थ्याचं डोकं. शिक्षकांनी त्याला सांगितलं, ब्रेकमध्ये मधल्या सुट्टीमध्ये मला बाहेर भेट. त्याला बाहेर बोलवलं आणि सांगितलं, हे बघ बाळा, तुझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात सुरुवातीला खूप मेहनत घेतली, कष्ट घेतली. तुझ्या वडिलांनी मेहनत घेतली नसेल, तुझ्या आजोबांनी घेतली. त्यानंतर तुमच्या घराला सुगीचे म्हणजे चांगले दिवस आले. त्यांनी मेहनत केली म्हणून ते एसीत बसलेत. आणि तू जर मेहनत नाही केली ना, तू अशा एसीत कधी बसणार नाही. तर आई-वडिलांचं महत्त्व जाणा, त्यांची काळजी घ्या. धन्यवाद.